मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे संविधान वाचवा असा नारा देत भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी वकील संघटना पुढे येत आहेत। याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं न्यू पॅलेस इथं कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांची भेट घेतली। यावेळी संविधानाचं वाचन करण्यात आलं। शाहू छत्रपती यांनीही संविधानाचं वाचन केलं। सध्या देशभरातील वातावरण आणि राजकारण पाहता संविधान धोक्यात आहे। लोकशाही बदलून देशभरात हुकुमशाही राजवट सुरू होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशभर एक समतेचा विचार दिला, ज्यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याचं मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। दरम्यान कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी आपण आग्रही राहू अशी ग्वाही शाहू छत्रपती यांनी यावेळी दिली। सध्या संविधान वाचवण्याची गरज असून यासाठीच मंडळाच्या वतीनं आम्ही शाहू छत्रपतींना पाठिंबा देत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश सावंत यांनी दिलं। आमचे जे लोकराजा वकील मंडळ आहे ते बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावर चालतं आणि शाहू महाराजांनी जो आम्हाला मंत्र दिला आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर आम्ही या समाजाच्या प्रश्न मांडण्याचं काम आम्ही करत असताना आम्हाला बरेच वेळेला जे प्रॉब्लेम येतात किंवा जे त्रास होतो, तर त्यामध्ये हे संविधान आमचं रक्षण करतं आणि या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आज आम्ही शाहू महाराजांना इथं पाठिंबा दिलेला आहे। आमच्या संघटनेमध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे कार्यरत आहेत। 150 ज्युनियर वकील आहेत, तसेच नाईक साहेब असतील, सावंतसाहेब असतील, पाडेकर साहेब असतील, तसे बरेच आम्हाला सिनियर वकिलांचं पण मार्गदर्शन लाभतं। तर या सगळ्यांनी मिळून आज आम्ही संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे। यावेळी ॲडव्होकेट गिरीश नाईक, ॲडव्होकेट PS पाडेकर, शहाजी सावंत, राजेंद्र मंडलिक, अभिषेक मिठारी, रविराज बिरजे आदी उपस्थित होते।